बघा, मुंबईतून एक मोठी बातमी आहे। भायखळा पोलीस स्टेशनला भीषण आग लागलेली आहे। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत। बघा, आपण दृश्यामध्ये बघतोय भायखळा पोलीस स्टेशनची ही इमारत आहे। आग लागली आणि मोठी आग लागलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडनं। संजय, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या, दृश्यामध्ये दिसतंय मोठी आग आहे, काय कारण आहे, सद्यस्थिती काय? नक्कीच मुंबईत मागील अनेक दिवसापासून आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळते। आज देखील मुंबईचं जे भायखळा पोलीस ठाणे आहे हे अत्यंत जुनं पोलीस ठाणे आहे आणि या पोलीस ठाण्यातील एका रूमला जी आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या सध्या घटनास्थळावर दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचा पण संजय, या इमारतीमध्ये कोण अडकलं तर नाही ना? सगळे सुरक्षित आहेत ना? सुदैवाने या इमारतीमध्ये कोणीही अडकले नाही। आग जशी लागली तसेच ज्या ठिकाणी असणारे सर्व पोलीस कर्मचारी असतील किंवा काही इतर नागरिक देखील आले होते, ते देखील तात्काळ बाहेर पडलेले। त्यामुळे सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळते। मात्र या आगीत नुकसान काय झालंय किंवा काय हे सर्व काही जेव्हा कुलिंग ऑपरेशन राबवलं जाईल त्यानंतर त्यात नेमकं किती नुकसान झाले या संदर्भात माहिती मिळू शकते। आजूबाजूला नागरी वस्ती आहे, आग आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्याचे, काय अधिक माहिती मिळाली का? आजूबाजूला जरी मानवी वस्ती असली तरी मात्र अग्निशमन दलाकडून सध्या या ठिकाणी 5 ते 6 बंबाच्या साह्याने ही आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आग आता नियंत्रणात आलेली आहे। सध्या कुलिंग ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे सुदैवाने आजूबाजूच्या परिसरामध्ये आगीचा आता कोणताही धोका नाही असं सध्या या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल। संजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय की पोलीस स्टेशनला ही आग लागलेली आहे। आता कुलिंगचं काम सुरू आहे। आगीवर नियंत्रण अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवलेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आजूबाजूला नागरी वस्ती आहे, मात्र आग इतरत्र पसरू नये याची दक्षता घेतलेली आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवलं आणि आता सध्या कुलिंगचं काम सुरू आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिलेली आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी संजय गर्दे यांच्याकडनं। संजय, तू आत्ताच सांगितलं काही वेळापूर्वी की आता कुलिंगचं काम सुरू आहे, म्हणजे आग पसरण्याचा धोका नाही आता? नक्कीच आग जी आहे ती तात्काळ आटोक्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेलं आहे। सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे, त्यामुळे आता आगीचा कुठलाही आग पसरण्याचा कुठलाही धोका या ठिकाणी नक्कीच नाही असं म्हणावं लागेल। पण आतमध्ये कोणी अडकलं नाही ना? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे का? वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी जेव्हा आपण फोनवर संवाद साधला तेव्हा त्यांनी आग विझल्यास आग नियंत्रण झाल्याची आपल्याला माहिती दिली होती। आगीत सुदैवाने आगीमध्ये कोणीही अडकलं नसल्याची देखील या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे। आणि आगीचं प्राथमिक कारण काय समोर आलंय? शॉर्ट सर्किट हे आगीचं कारण असावं असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जातोय। मात्र कुलिंग ऑपरेशन राबवून जेव्हा पूर्ण आग नियंत्रणात येईल, कुलिंग ऑपरेशन सक्सेस होईल, त्यानंतर आगीचं कारण जे आहे ते फायर ब्रिगेड कडून शोधून तुमच्याकडनं वेळोवेळी आम्ही माहिती घेत राहू। तुमची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। भायखळ्यातल्या पोलीस स्टेशनला लागलेली आग आता आटोक्यात आलेली आहे।